पुणे शहरात आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या 2 ते 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण आता भरू लागलंय। खडकवासला धरण जवळपास आता 49% म्हणजे पूर्ण क्षमतेपेक्षा अर्ध धरण भरलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवस पुणे शहरात आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि याचाच परिणाम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी जी आहे ती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या याच खडकवासला धरण परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर पाणी पातळी जी आहे ती या धरणाची पूर्णपणे आता वाढल्याचं चित्र आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण अतिशय महत्त्वाचं हे मानलं जातं आणि त्याचबरोबर पानशेत असेल, वरसगाव असेल किंवा टेमघर असेल या धरणांचा पाणी साठा देखील आता वाढताना दिसतोय। अर्ध धरण भरल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण की गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे पाण्याचं संकट जे होतं ते देखील पुणेकरांवर आलं होतं आणि काहीशा भागांमध्ये पाणी कपात देखील झाली होती। आणि मुसळधार पावसामुळे मॉन्सून लवकर आल्यामुळे सुद्धा पाणी पातळी जी आहे ती वाढताना दिसते आणि एकंदरीतच पुणेकरांची चिंता आता गेल्या मॉन्सून लवकर दाखल झाल्यामुळे मिटली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।